आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कुंभे सर आहेत. सर काय सांगाल आपण काय शालेय पोषण आहाराची काय परिस्थिती आहे? सध्या नियमित शालेय पोषण आहार सुरू असताना आखाती युद्धाच्या परिणामी सिलेंडरचा अ, प्रत्यक्ष तुटवडा अजूनपर्यंत शाळेला जाणवलेला नाही आहे. परंतु शाळांकडे एकच सिलेंडर आहे आणि ते सिलेंडर संपल्यामुळे अनेक शाळांमध्ये सध्या सिलेंडर पुरवठा बंद झालेला आहे आणि ज्यावेळेसपासून सिलेंडरचा शाळांना पुरवठा सुरू झाला, त्यावेळेसपासून शाळांना कोणत्याही सरपणासाठी कोणते अनुदान येत नाही. त्यामुळे आता पुढच्या दीड महिन्याच्या काळात जर परिस्थिती बदलली नाही, तर शाळांमध्ये शालेय पोषणाहार शिजवण्याची स्थिती फार गंभीर होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही शासनाकडे काल पत्र पाठवून आम्हाला एक मार्गदर्शन करावं आणि पुढच्या काळामध्ये सिलेंडरच्या अडचणी शालेय पोषणाहार कसा शिजवावा याबाबत दिशानिर्देश द्यावे. याच्याहीपेक्षा समोर जाऊन आम्ही शासनाला असं विनंती केली आहे, की त्यांनी शाळांच्या बाबतीत, ग्रामीण भागातील शाळांच्या बाबतीत प्रामुख्याने LPG वितरक कंपन्यांना निर्देश देऊन प्राधान्यानं सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावे अशी विनंती केली आहे. की शाळांना प्राधान्याने सिलेंडर उपलब्ध करावे अशी मागणी महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे. महेश मुंजाळ, TV9 मराठी, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.